नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 107. झगडिया मढीचे श्री जगदीश महाराज. मढी हे एक छोटंसं गाव आहे. झगडिया जवळची मढी म्हणून लोक याला झगडिया मढी म्हणतात. परंतु या मढी गावातील सर्वात प्रसिद्ध कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मढी गावातला नर्मदा परिक्रमावासी सेवा आश्रम. मी ज्या घाटावर आलो त्याच्या शेजारीच हा आश्रम होता. या आश्रमामध्ये गेली अनेक वर्ष अखंड रामनाम जप आणि अखंड तुलसी रामायण पारायण सुरू आहे आणि अहोरात्र हे दोन्ही संकल्प सुरूच आहेत. साधू संतांचा अतिशय आवडता असा हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये सर्वसामान्य लोक येऊन राहू शकत नाहीत. केवळ परिक्रमेमध्ये असलेले परिक्रमावासी आणि भ्रमणामध्ये असलेले साधुसंतच इथे राहू शकतात. असा नियम नर्मदा खंडामध्ये अन्य कुठल्या आश्रमामध्ये फारसा दिसत नाही. परंतु याच कारणामुळे या आश्रमाचे पावित्र्य आणि वातावरण अतिशय अद्भुत आहे, वेगळं आहे. आश्रमामध्ये पहिलं पाऊल ठेवल्यापासून तुम्हाला हे जाणवायला सुरुवात होते. एका प्रचंड वृक्षाच्या छायामध्ये आश्रमाचं प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वार म्हणजे मोकळी जागा. या आश्रमाला कुंपणे भिंती काहीही नाही, मुक्त प्रवेश आहे. तरी देखील तुम्हाला जाणवते की आश्रमाची सीमा आता सुरू झालेली आहे. अशी जबरदस्त स्पंदने आतमध्ये आहेत. आतमध्ये गेल्या उजव्या बाजूला एका छोट्याशा शिवमंदिरामध्ये अखंड रामायणाची पारायण सेवा गेल्या अनेक वर्ष सुरू आहे. त्याचे ध्वनी आणि त्याची स्पंदने लगेच आपल्याला जाणवतात. माझं भाग्य इतकं थोर की आश्रमामध्ये गेल्या समोर जे भोजनगृह होतं त्याच्या बाहेर खुर्ची टाकून स्वतः जगदीश महाराज बसलेले मला दिसले. अतिशय साधी राहणी असलेले जगदीश महाराज, परंतु पाहता क्षणी मला जाणवले की हेच या आश्रमाचे प्रमुख असावेत. मी त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नव्हते, तरी देखील मला हे जाणवले हे विशेष. पांढरी लुंगी गुंडाळलेली, सावळा वर्ण, प्रचंड जटांचा व्यवस्थित गुंडाळून ठेवलेला सांभार, त्यावर बांधलेला पांढरा शुभ्र फेटा, साधू जीवनाचे सार असलेले स्मितहास्य चेहऱ्यावर सतत विलसत असलेले, डोळ्यामध्ये प्रचंड करुणा, आवाजामध्ये मार्दव, परिक्रमावासींच्या बाबतीत असलेला पूज्यभाव प्रत्येक कृतीतून दिसणारा, कडक शिस्त, तरीही आवाजात कुठलाही चढ उतार नाही, शांतपणे सर्व काही सांगणार. पाहता क्षणी एखाद्याला वाटावे की यांच्या चरणाशी बसून आयुष्यातील सर्व न सुटलेली गणिते या माणसाकडून सोडवून घ्यावीत. निस्पृहता इतकी, यांचा एकही व्यवस्थित घेतलेला फोटो मला इथे टाकायला सापडला नाही, कारण हा मनुष्य असा खुर्चीत कधी बसतच नाही. माझे काय थोर भाग्य असेल माहीत नाही, परंतु 5 मिनिटांसाठी महाराज खुर्चीमध्ये आरामात बसलेले मला सापडले. मी लगेच जाऊन त्यांना दंडवत प्रणाम केला. त्यांनी देखील नमस्कार केला आणि म्हणाले, परिक्रमावासीने केलेला नमस्कार घेऊ नये. एका परिक्रमेचा बोज साधूवर चढतो. मी त्यांच्या पायाशी बसलो. महाराज म्हणाले, कैसे हो? मी उत्तरलो, स्वस्थ हो महाराज, मैया की असीम कृपा है, अनुभव कर रहा हूँ. कहाँ से आए हो और कहाँ जाओगे? महाराजांनी विचारले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी काय उत्तर देतोय ते ऐकण्याची उत्सुकता मला स्पष्टपणे दिसली. वही तो आपसे पूछने के लिए आया हो महाराज, मी म्हणालो. महाराज मोठ्याने हसले. पक्के गुरु के चेले लगते हो. मी आपला हात जोडून बसून राहिलो. इतक्यात चेतरामसुद्धा आला. महाराजांशी न बोलता थेट माझ्याशी येऊन गप्पा मारू लागला. कहाँ से आया रे तू वगैरे वगैरे सुरू झाले. मी त्याला अधिक खुणेने इशारा केला की अरे महाराजांना नमस्कार कर. त्याच्या लक्षात येत नाही हे पाहिल्यावर वैखरीमध्ये सांगितले, चेतराम भगतजी, जगदीश महाराज का चरण स्पर्श करूया. मग हा पठ्ठ्या पाया पडला. हे साधे सोपे गणित असते, सर्व क्षेत्रात लागू होणारे आहे. आपण जेव्हा समूहामध्ये असतो तेव्हा जी व्यक्ती ज्ञानाने, अनुभवाने किंवा वयाने ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, तिचा आपण मान राखत आहोत असे दर्शवणारी कृती सर्वप्रथम आवर्जून करावी. त्याने आपल्याला काहीच कमीपणा येत नाही. उलट तिथे उपस्थित अन्य लोकांना लक्षात येते की ते ज्येष्ठ कोण आहे. आप जानते होय ना? महाराजांनी मला विचारलं. चित्रामला सावरून घेत मी महाराजांना सांगितलं, जबलपुर के बीकमपुर में इन्होंने बहुत बढ़िया सेवा करी थी महाराज. और शूल पानी की संपूर्ण झाड़ी किनारे किनारे चल के आए हैं.
महाराज चेतरामकडे कौतुकाने पाहू लागले. महाराज कौतुकाने पाहत आहेत हे पाहिल्यावर मला अजूनच जोर चढला आणि मी म्हणालो, इनका तो नाम में ही राम है, चेतराम. लहान मुले जशी मोठ्या मोठ्या बाता मारतात आणि मोठी माणसे जणू काही त्यांना माहितीच नव्हे असं दाखवत कौतुक करतात, तसे महाराजांचे सुरू होते. इनका और एक नाम चंदन भी है. मी सुरूच राहिलो. अच्छा, चंदन नाम है इनका, जगदीश महाराज म्हणाले. फिर तो घिस के देखना पडेगा. चंदनचे हास्य खूपच लोभसवाणे होते. एखाद्या तान्ह्या बाळासारखे तो मनापासून हसायचा. तसा तो हसू लागला. त्याच्या पत्नीने देखील त्याच्या या हास्यावर बळूनच लग्न केलं होतं असं त्यानं मला सांगितलं. बहुतेक त्यामुळेच त्याच्या जीवनातले हास्य कायमचे हरपले होते. आप दोनों साथ में परिक्रमा कर रहे हो ना, जगदीश महाराजांनी मला विचारले. जगदीश महाराजांनी चंदनला विचारले. चंदन म्हणाला, हाँ महाराज. मी म्हणालो, नाही महाराज, हम दो लोग परिक्रमा में है, मैं और मैया. महाराजांना काय लक्षात द्यायचे ते लक्षात आले. मी चंदनला म्हणालो, तू मला जे जे काही विचारत होतास ते सर्व महाराजांना विचार, तुला महाराज बरोबर मार्ग दाखवतील. महाराज म्हणाले, अभी आराम से आसन लगाओ, चाय पानी पाओ, भजन करो, आनंद लो. हम कहीं नहीं जा रहे, इसी स्थान पर रहते हैं, बाद में बहुत बातें करेंगे. आणि महाराज खुर्चीतून उठले. एका सेवकाला आम्हाला परिक्रमावासींची निवास व्यवस्था कुठं आहे ते दाखवण्यासाठी आमच्याबरोबर पाठवले. मी महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला. अशी खूप कमी ठिकाणे असतात जिथे तुम्हाला सर्व झोकून देऊन साष्टांग नमस्कार करावा असं वाटतो. जगदीश महाराज तसे होते. आश्रमाला लागून प्रचंड मोठी केळीची बाग होती. त्यातून गार वारे येत होते. बागेच्या शेजारीच एक मोठे सभागृह परिक्रमावासींसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. मी येण्यापूर्वीच आतमध्ये बरीच माणसं येऊन राहिली होती. मी एका बाजूला आसन लावले, परंतु थोड्याच वेळात माझ्या असे लक्षात आले की तिकडे प्रचंड लाल मुंग्या निघाल्यात. म्हणून मी सभागृहाच्या मधोमध 2 खांबांच्या मध्ये आसन लावले. इतक्यात महाराज स्वतः 2 कप गरमागरम काढे घेऊन तिथं आले. आश्रमात आलेल्या प्रत्येक परिक्रमावासीला सर्वप्रथम काढा पाजला जातो. त्यानंतर महाराज प्रत्येकाची स्वतः जातीने विचारपूस करायचे आणि प्रत्येकाला स्वतः नीट जागा मिळाली आहे की नाही ते पाहून घ्यायचे. महाराज निर्व्यसनी होते. सुपारीच्या खांडाचं देखील त्यांना व्यसन नव्हतं. अशा महाराजांचे दर्शन घेऊन सुद्धा बिचारा चेतराम त्याचा माल कुठे दिसतो का ते शोधायला निघून गेला. मी आश्रमातील सर्व मंदिरांची दर्शनं घेतली. प्रवेश केल्या डाव्या हाताला नर्मदा मातेचे आणि प्रभू रामचंद्राचे मंदिर होते. रामाच्या समोर अखंड रामनाम जप गेली अनेक वर्ष सुरू आहे. एक मनुष्य थकला की दुसरा येऊन बसतो. असे दिवस रात्र चालू राहते. मी देखील मढीतील वास्तव्यामध्ये शक्य होईल तेव्हा इथे बसून जप केला. नंतर समोर जाऊन रामायण देखील वाचले. त्यातला आनंद काय वेगळाच. रामायण वाचले म्हणण्यापेक्षा रामायण गायले म्हटले पाहिजे. तुलसी रामायण खरोखरच अतिशय गेय आहे. त्यानंतर गोशाळेचे दर्शन घेऊन आलो. खूप सुंदर पद्धतीने हा आश्रम महाराजांनी उभा केलेला आहे. नंतर महाराजांच्या सोबत जाऊन बसलो. काही लोकांचे व्यक्तिमत्व चुंबकीय असते, तसे या महाराजांचे काम होते. मला महाराज म्हणाले, तुम्हारे कपडे कीचड़ से बहुत भरे हुए थे, कहीं किनारे किनारे तो नहीं आए. मी त्यांना माझा येण्याचा मार्ग सांगितला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल्याचे मला दिसले. चलो, कोई तो माई लाल आया उसके गोद में चल के, लेकिन रास्ते में मगरमच्छ नहीं दिखे ना महाराज, 2 मगरमच्छ दिखे हमने. महाराज जणू काही त्यांना माहितीच नाही असा भाव चेहऱ्यावर आणून मी सांगतोय ते ऐकत होते. महाराज, मुझे ये आश्रम बहुत अच्छा लगा, मैं वापस यहाँ ज़रूर आऊँगा. मी म्हणालो. त्याबरोबर महाराजांनी सांगितले, अगर वापस आप वापस यहाँ आना होगा तो परिक्रमा उठा के ही आना पड़ेगा. यहाँ परिक्रमावासी छोड़ के और किसी भी व्यक्ती को आने की अनुमती नहीं है. त्यांचा हा नियम ऐकून मला एका बाजूला आश्चर्यमिश्रित आनंद वाटला, तर दुसरीकडे इथे सहज जाता येता कधी परत येता येणार नाही हे कळल्यामुळे दुःख देखील झाले. साधू संतांना मात्र इथे मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आश्रमामध्ये भरपूर साधू इकडे तिकडे फिरताना दिसत होते. कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर सर्वत्र भगवी वस्त्रे दिसत होती. गोशाळेतील गायी फार सुंदर होत्या. त्यांची इतकी निगुतीने निगा राखली होती की पाहतच राहावे असे वाटायचे. प्रत्येक सेवेकरी साधूला आपापले काम चांगले ठाऊक होते. महाराज एका ठिकाणी गादी किंवा आसन लावून न बसता सतत पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे संपूर्ण आश्रमामध्ये फिरत राहायचे आणि प्रत्येक परिक्रमावाशीशी वैयक्तिक संभाषण करायचे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये निस्पृह माणसाची अथवा महंतांची लक्षणे जागोजागी सांगितलेली आहेत. ती सर्व लक्षणे यांच्या ठायी एकवटली होती.
मी महाराजांना प्रश्न विचारला की इथे मैयाचे पाणी उलटे कसं काय वाहत आहे. त्यांनी मोदींना लाखोरी व्हायला सुरुवात केली. ते म्हणाले की सरदार सरोवर प्रकल्प झाला नसता तर हे पाणी असे कधीच उलटे वाहिले नसते. त्या धरणामुळे मैयाचे पाणी कमी झाले आणि समुद्र तिच्यावर चढ होत आहे. महाराजांना सरदार सरोवर धरण ही कोणाची संकल्पना आहे हेच माहिती नसावे असे मला जाणवले. मी धरणाच्या लाभार्थींविषयी बोललो आणि एक प्रकारे सरकारची बाजू सावरून घेतोय असं चित्र उभं राहिलं. त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला शिव्या घालायला सुरुवात केली. मी त्यांना विचारले की तुम्हाला हे सर्व कोण सांगते. आश्रमात येणारे साधू घडामोडी सांगत असतात. महाराजांनी मला सांगितले. मी त्यांना राईट टू PMO अर्थात पंतप्रधानांना आपण थेट काय लिहू शकतो याबद्दल माहिती दिली. महाराजांसाठी हे नवीन होते. त्यांची अशी मागणी होती की किमान समुद्राचे पाणी उलटे मैयामध्ये शिरू शकणार नाही इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जावा. तसे पत्र पंतप्रधानांना पाठवण्याची विनंती मी त्यांना केली. या विषयावर आमची चांगली तासभर चर्चा झाली. ज्या विषयातले आपल्याला काही ज्ञान नाही ते आपल्याला माहिती नाही असे सरळ सांगण्याचा मनाचा मोठेपणा महाराजांजवळ होता. हा गुण मला फारच भावला आणि हेही लक्षात आले की अर्धवट ज्ञान असलेले काही भटके भगत विनाकारण आपल्या अज्ञानातून प्रस्थापित सरकारविषयी भ्रम पसरत फिरत असतात. त्यांचे गणित फार सोपे असते. आम्हाला आसरा द्या, आम्हाला प्रस्थापित करून द्या, मग आम्ही तुमचे गोडवे गातो. अर्थात सर्वच क्षेत्रामध्ये असे स्तुतीपाठक आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही तुम्हाला मोठे करतो, तुम्ही आमचा जय जयकार करा, असे ते सर्व गणित असते. मी जेव्हा जगदीश महाराजांना मला माहिती असलेल्या सरकारी कामांविषयी माहिती दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला की चला कोणीतरी काहीतरी करते आहे. महाराजांचे हे मत हे केवळ नर्मदा परिक्रमा या एका धार्मिक अंगाला धरून होते. त्यामुळेच धरणातून अतिरिक्त पाणी सोडावे असे त्यांचे म्हणणे होते. परंतु असे सोडलेले गोडे पाणी एकदा समुद्राला जाऊन मिळाले की पुन्हा त्याचा काहीही उपयोग होत नाही हे त्यांनी गृहीत धरलेले नव्हते. शिवाय शेतीच्या कामासाठी नर्मदा मातेच्या जलाचा कसा, कुठे व किती उपयोग होतो हे देखील मी त्यांना उदाहरण देऊन समजावून सांगितले. आपल्या देशाचे विभाजन करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने कशी चालू आहेत याची देखील कल्पना मी महाराजांना दिली. अर्थात हे सर्व मी स्वतःहून त्यांना सांगत नव्हतो, तर महाराजच मला सांगत होते. याबद्दल अजून थोडी माहिती मला दे. विशेषतः नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यामुळे धरणाच्या बांधकामामध्ये झालेली प्रचंड खर्च वाढ वगैरे माहिती मी त्यांना सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. साधू समाज इतका साधा आणि धकाधकीच्या जीवनापासून नामानिराळा राहणारा असतो की त्यांना बरेचदा देशात किंवा जगात काय घडामोडी चालू आहेत हे माहितीच नसते असे मला जाणवले. मग ते श्रेष्ठ का? आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तर तो फरक असा आहे की आपत्काळाच्या प्रसंगी किंवा संकटाच्या प्रसंगी परमेश्वर सर्वांनाच इशारा करतो. तो सर्वात आधी या साधू लोकांनाच ऐकू येतो आणि त्यावेळी ते कुठलाही किंतु परंतु न बाळगता क्रिया करून मोकळे होतात. आपण मात्र विचार करत बसतो. साधू आणि सर्वसामान्य माणसामधला फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर तो म्हणजे आपण विचार करत बसतो आणि साधू कृती करून मोकळे होतात. या घाटावरून सूर्यास्त खूप छान दिसतो. तो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. अगदी नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये सूर्य मावळतोय असं दृश्य दिसतं. भरती आणि ओहोटीमुळे या भागातील किनाऱ्यावर एक असा पट्टा तयार झाला आहे की ज्यात गवताची काडीसुद्धा उगवत नाही, तर केवळ गाळ आणि चिखल दिसतो. तसेच इथले नर्मदा जल खारे असल्यामुळे शक्यतो कोणी स्नान करत नाही. तरी देखील स्नान करायची इच्छा कोणाला असेल तर त्यासाठी संरक्षक साखळ्या बांधलेल्या आहेत. त्याच्यापुढे जाणं धोक्याचं आहे, कारण पाण्याला प्रचंड प्रवाह असतो. भरतीच्या वेळी उलटा प्रवाह आणि एरवीस उलटा प्रवाह असतो. तसेच मगरींचा धोका आहेच. इथे बाहेर पर्यटकांनी प्रचंड कचरा केलेला होता. मी आसपासच्या काड्याकाठक्या गोळा करून एक खराटा बनवला आणि सगळा कचरा झाडून एका ठिकाणी गोळा केला. त्यात मुख्यत्वे करून प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिकचा कचराच अधिक होता. आपल्या शहरामध्ये जसा कोरडा किंवा प्लास्टिकचा कचरा उचलण्याची व्यवस्था असते तशी खिडोपाणी नसते. त्यामुळे तो कचरा जाळून नष्ट करणे हा एकमेव उपाय दुर्दैवाने शिल्लक राहतो. त्यामुळे एका शेताच्या आणि रस्त्याच्या मधोमध मोकळा खड्डा बघून त्यात मी सर्व कचरा गोळा केला आणि तो पेटून दिला. अलीकडेच गुगल नकाशावर पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की आता दररोज त्याच ठिकाणी कचरा पेटवायला सुरुवात झालेली. यानंतर थोडेसे रामायण वाचावं असा विचार करून मी महादेवाच्या मंदिरात जाऊन रामायण वाचायला बसलो. 1985 सालापासून ही अखंड रामायण सेवा सुरू आहे. अखंड रामनाम जप 1990 सालापासून सुरू आहे. कल्पना करून पहा, कोणालाही आमंत्रण न देता अशा पद्धतीचे 2 उपक्रम एकाच आश्रमात अविरत चालवणे, तेही अहोरात्र, हे किती कठीण काम आहे. परंतु जगदीश महाराजांच्या तपामुळे आणि नर्मदा मातेच्या कृपेमुळे हे सर्व सुरळीत चालू आहे. जगदीश महाराजांनी मला खूपच वेळ दिला.
चंदनलासुद्धा महाराजांना काही शंका विचारायच्या होत्या. ते दोघे एका कोपऱ्यात जाऊन बोलत बसले. महाराजांनी मलासुद्धा तिकडे बोलवले, परंतु माझ्या असे लक्षात आले की मी शेजारी असल्यामुळे चंदन मोकळेपणे प्रश्न विचारू शकत नाही आहे. त्यामुळे मी महाराजांना सांगितलं की महाराज, मी रामनाम जप करतो, चंदनला त्याचे प्रश्न विचारू देत. चंदनजी महाराज तासभर बोलले असावेत. त्याचा परिणाम काय झाला ते लवकरच तुम्हाला कळेल. मला मात्र हा परिसर फारच आवडू लागला. रात्री पुन्हा एकदा मी घाटावर जाऊन मैयाचे रूप निहाळत बसलो. शांत धीरगंभीर वातावरण होते. काठावरती मैयाशिवाय आणि माझ्याशिवाय कोणीच नव्हते. मी मैयाला विचारलं की मैया, तू आता समुद्रार्पण होणार. इतके दिवस तू विविध गावातून, विविध जंगलातून, विविध डोंगर दऱ्यातून, विविध भूप्रदेशातून वाहते आहेस आणि अचानक हे सर्व सोडून नष्ट होणे तुला कसं काय बरं जमते? अचानक आपले नर्मदा नदी म्हणून असलेले अस्तित्व संपवताना तुला वाईट नाही का वाटत? मैयाच्या प्रवाहाकडं पाहत होतो. ती जणू काय सांगत होती, अरे वेड्या, मी संपणार थोडीच आहे. मी तर अनादी आहे, अनंत आहे, सर्वत्र व्यापलेली आहे. तू जिला नर्मदा मैया म्हणतोयस तो तिचा फक्त एक प्रवाह मात्र आहे. तिच्या स्थितीमध्ये झालेलं थोडंसं चलन आहे. जलतत्व रूपाने ती सर्वत्र व्याप्त आहे. समुद्रातला प्रत्येक बिंदू कधी ना कधी नर्मदा माता बनून वाहिलेला आहे. जगातल्या प्रत्येक नदीमध्ये माझा अंश आहेच. तुला जर मी दिसत नसेल तर समोर असलेल्या कुठल्याही जलदेवतेला नर्मदा माता म्हणून नमस्कार करून पहा. तुला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अरे, सर्वत्र मीच व्यापलेली आहे रे. या पृथ्वीवर जेव्हा पाण्याचा एक थेंबही नव्हता तेव्हा महादेवांनी माझी उत्पत्ती केली आहे. मीच अहोरात्र वाहत पृथ्वीवर पाणी भरलेलं आहे. त्यामुळे समुद्राला मिळून मी नष्ट होत नाही, तर माझ्याच स्वस्वरूपामध्ये विलीन होते. पुन्हा ढगातून अवतरते आणि पावसाच्या रूपाने खाली उतरते. डोंगर दऱ्यामध्ये मुरते आणि उगमाच्या ठिकाणी पुन्हा प्रकट होते. सर्वत्र माझं जीवन व्यापून उरलेलं आहे. अगदी घरातल्या पिण्याच्या पाण्याच्या पेल्यात जरी माझी कल्पना केलीस तरी माझा अंश आहेच. एकदा मला हाक मारून तरी पहा. बघ मी ओद येते की नाही. मी रेवा आहे. माझा आवाज तुला ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. फक्त मला मनापासून हाक मार. मी आहेच. तुझ्या आत बाहेर सर्व अणुरेणूंमध्ये माझे अस्तित्व आहे. हर हर महादेव. मी एका भावसमाधीमध्ये गेलो. इतक्या धबधब असा मोठा आवाज झाला आणि मी खडबडून भानावर आलो. एक आधुनिक तरुण स्त्री काठावरती कसली तरी तांत्रिक पूजा करत असताना अचानक मगर तिथे आली होती आणि स्त्री जागेवरून पटकन उठल्यामुळे मगर घाबरून वळल्याचा तो आवाज होता. मी तिथे जाऊन त्या मात्रांना सांगितलं की इथे मगरी आहेत, तरी कृपा करून या काठावरती बसून रात्रीची पूजा करू नये. तिने मला वेड्यात काढले. ती उर्मटपणे मला म्हणाली, नदीमध्ये कधी मगरी असतात का? त्या तर समुद्रात असतात. वरवर पाहता अतिशय सुशिक्षित वाटणारी ही स्त्री हे बोलल्यावर मला हसावे का रडावे तेच कळेना. बरे, तिच्या म्हणण्याप्रमाणे फक्त समुद्रामध्ये मगरी असतात हे जरी एक वेळ मान्य केले तरी देखील इथले पाणी समुद्राचेच होते, कारण खारट लागत होते. शेवटी तिला नमस्कार करून मी निघालो आणि माझ्या लक्षात आले की तिच्या आलिशान गाडीजवळ तिचा पती उभा आहे. मी त्याला जाऊन नमस्कार केला आणि सांगितले की तुझ्या पत्नीला कृपा करून सांग की खाली मगरी आहेत. त्यावर तो म्हणाला, तुम्ही तिला सांगितलं तर नाही ना की खाली मगरी आहेत? माझ्या तोंडाचा आज वाचला गेला. मी म्हणालो, नुसत्या मगरी नाहीत तर महाकाय मगरी आहेत. एका झटक्यात मोठ्या जनावराला ओढून देण्याची ताकद असलेल्या मगरी आहेत. तो माणूस म्हणाला, तिला मी किती वेळा रात्री इथं पूजेसाठी आणले, पण मगरी काय तिला ओढून देत नाहीत. त्याचं हे वाक्य ऐकलं आणि मी आपादमस्तक हादरलो. एकंदरीत प्रकार माझ्या लक्षात आला. बाईची पूजा होईपर्यंत 15-20 मिनटं मी या माणसाशी चर्चा केली. साधारण 40शीतलं हे जोडपं होतं. मनुष्य अब्जाधीश व्यापारी होता. सुरतला मोठा उद्योगधंदा होता. बाईंना जगातील सर्व सुखे देण्यात आली होती, परंतु त्यांचा स्वभाव अतिशय बेफिकीर, बेमुवर्तखोर आणि आगाऊ होता. त्यामुळे या दोघांचे सतत खटके उडायचे. या तरुणाला महाविद्यालयीन जीवनात या घाटावर येऊन बसत असल्यामुळे इथे खूप मगरी आहेत हे माहिती होतं. त्यामुळे मगरीने ओढून नेली तर आयतीच पिढा गेली असा विचार करून तो तिला कसल्या तरी पूजेच्या निमित्ताने दरमहा इथे घेऊन यायचा. मी मनोमन या माणसाला साष्टांग नमस्कारच घातला. जगात इतकाही दूरचा विचार करू शकणारी माणसे असतात यावर विश्वासच बसत नव्हता. मी माझ्या परीने त्याला तो पत्नीपासून जरी मुक्त होऊ शकला नाही तरी पत्नीच्या विचारांपासून आणि पत्नीच्या स्वभावामुळे होणाऱ्या त्रासापासून कसा मुक्त होऊ शकतो याचे काही उपाय सांगितले. त्यानेही ते भक्तिभावाने ऐकले. इतक्यात त्याची पत्नी आरडाओरडा करत आलीच. तिच्या बोलण्यामध्ये इतकी जबरदस्त मगरुरी होती की मी देखील अवाक झालो. एकही वाक्य ती सरळ बोलत नव्हती. तोंड बारीक करून त्या युवकाने माझा निरोप घेतला. त्याची अजून एक संधी वाया गेली होती.
आता पुढच्या वेळी परत बघू असं म्हणून त्याने मला नर्मदेवर गेले. धूळ उडवत जाणाऱ्या त्यांच्या त्या 1.5 कोटीच्या गाडीकडे मी पाहतच राहिलो. बाहेरून कदाचित या गाडीतून जाणारे जोडपे पाहून सर्वांना असे वाटू शकते की ही माणसे किती सुखी आहेत, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये काय खतखतते हे ज्याचे त्यालाच माहिती असते. नशीब मगरीने त्या दिवशी त्या बाईला ओढून नेलं नाही, नाहीतर काहीतरी भयंकर प्रसंग पाण्याचं दुर्भाग्य मला लाभलं असतं. पाण्यात झालेली खळबळ ही नक्की मगरीचीच होती याची मला खात्री आहे, कारण तो आवाज आता माझ्या ओळखीचा झाला होता. थोडेसे विनोदी अंगाने असे म्हणावेसे वाटते की आपल्या वाचकांना नम्र विनंती, कोणीही हा प्रयोग आपल्या घरी करून पाहू नये. आपण या परिसराचं थोडंसं अवलोकन चित्रांच्या माध्यमातून करूया. झगडिया मडी इथल्या घाटांवर मगरींपासून सावध करण्यासाठी सरकारनं लावलेल्या पाट्या. अशा पाट्या या भागातल्या सगळ्याच घाटांवर लावलेल्या असून तरीही लोक करायचं तेच करतात. हे आपण बघतोय मगरीची पाटी. आश्रमाच्या समोरच दिसणारा कबीरवड बेटावरचा कबीर महाराजांच्या साधनेचा साक्षीदार असलेला अतिभव्य हा वटवृक्ष. इथे कबीर महाराजांनी दातून करून जी काडी टाकली होती त्याला फांदी फुटून त्याचा वड तयार झाला आहे, तो हा वटवृक्ष. समुद्र जवळ आल्याचं सांगणारे सीगल पक्षी आता सगळीकडे दिसू लागतात. कबीरवडाच्या चहूबाजूंनी पाणी असल्यामुळं वन्य प्राण्यांना इथं सहजासहजी जाता येत नाही, तरी देखील या बेटावर समृद्ध वन्यजीवन आहे. इतकं हे मोठं बेट आहे. कबीर महाराजांचं मंदिर परिक्रमावासींना पाहता येत नाही, परंतु आपल्या वाचकांकरता संग्रहित चित्र सोबत जोडतोय. हेच ते कबीर महाराजांचं मंदिर. कबीरदासांना मानणारा मोठा निर्गुण उपासक संप्रदाय या भागामध्ये आढळतो. या लोकांशी बोलताना त्यांचा थोडासा वैचारिक गोंधळ झाला आहे असं मला जाणवायचं. अलीकडच्या काळामध्ये कबीरांच्या नावाचा वापर करून त्याच्या आडून सर्व धर्मसमूहाचं भावलं नाचवण्याचं काम अनेक जण करतात असं मला जाणवलं. हाच तो सुंदर असा गवताचा किनारा ज्यावरून चालत मी जगदीश महाराजांच्या बणीमध्ये आलो. उजव्या बाजूला दिसणारा किनारा किती सुंदर आहे पहा. इथंच आपल्याला नर्मदा मातेचा रंग बदलला असून समुद्राचा पाण्याचा रंग इथं आला आहे हे लक्षात येतं आणि भरतीच्या वेळी चक्क उलटा प्रवाह वाहताना दिसतो. मगरीपासून सावधान करणारे असे अनेक फलक अक्षरशः जागोजागी सरकारने आणि ग्रामपंचायतीने लावलेले आहेत. सरदार सरोवर धरणामध्ये मगरींचे उत्पत्ती स्थान आहे आणि इथे मानवी वावर शून्य असल्यामुळे त्यांची मुक्त संख्या झालेली आहे. धरणातून पाणी सोडतात तेव्हा छोटी पिल्लं वाहत खाली येतात आणि ती या भागामध्ये आल्यावर मासे खाऊन मोठी होतात. त्यामुळे कितीही मगरी पकडल्या तरी त्यांची संख्या नियंत्रित राहू शकत नाही आणि ठेवावी तरी कशाला. जिथे मगरी आहेत तिथेच नर्मदा मैया स्वच्छ आहे. दुर्दैवाने आपण बहुतांश भारतीय दहशत बसवल्याशिवाय नियमात वागतच नाही. हे दुर्दैवी आणि कटू सत्य आहे. या घाटावरचा सूर्यास्त प्रसिद्ध आहे. तो बघण्यासाठी इथं लोक मोठी गर्दी करतात आणि जाताना असा कचरा करून जातात. मी याच ठिकाणी कचरा पेटवला होता. गुगल नकाशावर पाहिल्यावर असं लक्षात आलं की आता ती जागा कचरा जाळण्याची जागा म्हणून वापरली जाते. खरं तर कचरा जाळू नये, परंतु या छोट्याशा खेडेगावामध्ये सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठली व्यवस्था नसल्यामुळे तो अधिक पसरून विद्रूप रूप धारण करू नये म्हणून त्याला वेळेवर नष्ट करणं आवश्यक ठरतं. ही जागा आहे बघा, या झाडाखाली खांबाखाली जिथं कचरा पेटवला होता. इथे उकटी असताना पाणी साधारण इतकं असतं. त्या चौकोनी मांडवावरून आपण लक्षात घ्या आणि भरतीच्या वेळी हे सगळं बुडून जातं, इतकं पाणी येतं. काठावरती भरतीओटीच्या खेळामुळे चिखल साचलेला आहे. त्यापासून संरक्षणासाठी असे साखळदंड सगळीकडे लावलेले बांधलेले दिसतात. हा चिखल अतिशय फसवा आणि धोकादायक असल्यामुळे त्यात जाऊ नये. तसेच यात लपून बसलेल्या मगरीसुद्धा असतात ज्या चटकन लक्षात येत नाहीत. इथल्या सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी आपोज्योती केवळ अविस्मरणीय अशी असते. सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येक सेकंदाला आसमंताचे रंग बदलत जातात आणि हे चित्र हृदयात साठवण्यासारखंच आहे. ओम आपोज्योतिर्सोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. हाच तो भव्य झाडाचा पार, याच्यासमोर आश्रम आहे. आश्रमाची पाटी झाडाच्या खाली तुम्हाला लावलेली दिसते. पाटीतला बाण उजवीकडे आश्रमाचं दाखवत असेल तर याचा अर्थ तुम्ही काठावरून चालत आलेले आहे. आणि समजा पाठीवरचा बाण डावीकडे आश्रम आहे असं दाखवताना दिसला तर याचा अर्थ तुम्ही रस्त्यानं चालत आलाय. पारावरून सरळ गेलं की आपण घाटावर जातो आणि शेजारीच आश्रम दिसतो. बाकी चहूबाजूला शेतीच शेती. घाटावरून निघालं की उजव्या हाताला आश्रम आहे. मध्य प्रदेशमध्ये क्वचितच दिसणाऱ्या म्हशी गुजरातमध्ये तुम्हाला मुबलक प्रमाणात दिसतात.
आश्रमात प्रवेश केल्या केल्या डाव्या हाताला भव्य असं राम मंदिर आणि नर्मदा मातेचं मंदिर आहे. ते मंदिर आपण बघतोय. समोरच भांडारगृह आहे. मी आश्रमात प्रवेश केल्यावर इथेच जगदीश महाराज बसलेले होते. श्रीराम आणि नर्मदा मातेचा मंदिराचं प्रवेशद्वार असं आहे. हा सगळा परिसर कसा आहे ते लक्षात यावं म्हणून हे बघा, हा आपण परिसर आत्ता बघतोय. हिरवीगार केळीची शेती ही आश्रमाचीच आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने केली. लाल खूण जी दाखवली तिथून आश्रमाचा प्रवेशद्वार आहे. हे रामाच्या मंदिराचे अंतरंग आपण बघतोय. नर्मदा माताची यांची मूर्ती, रामप्रभू, राम लक्ष्मण जानकी यांचा विग्रह मूर्ती. इथेच 1990 सालापासून अखंड रामनाम जप चालू आहे. मंदिराची स्थापना 87 साली झालेली आहे. राम मंदिराच्या समोरच असलेलं महादेवाचं मंदिर आणि त्यातले महादेव. इथे अखंड रामायण चालते. त्याचा संपुट मंत्राची अधिक माहिती मधुपुरीच्या घोडाघाट या प्रकरणामध्ये दिलेली आहे. इथे बसून मी देखील काही काळ रामायण सेवा केली आणि प्रचंड आनंद मिळवला. परमपूज्य जगदीश महाराज आणि छोटी नर्मदा मैया. परमपूज्य जगदीश महाराजांचं एवढं एकच चित्र मला मिळालं. हेच अशा लोकांच्या निस्पृहतेचं मुख्य लक्षण आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही शोधायला गेलात तर ऑनलाईन काही मिळत नाही आणि ऑफलाईन इतके अनुभव ऐकायला मिळतात की त्याचं एक पुस्तक व्हावं. जगदीश महाराजांचं आपण दर्शन घेऊ. हे आहेत झगडियामडीचे जगदीश महाराज. या आश्रमामध्ये काळ कसा गेला ते लक्षात सुद्धा आले नाही. पहाटे लवकर उठून इथे बांधलेल्या स्नानकक्षात आणि स्वच्छतागृहामध्ये सर्व आटोपून निघण्यापूर्वी महाराजांची आज्ञा घ्यायला जाणार इतक्यात महाराज स्वतःच आले. ते स्वतः येऊन सर्व परिक्रमावासींना उठवतात आणि आजारी वगैरे कोणी असेल तर त्याची शुश्रूषा करतात. मी त्यांची आज्ञा घेऊ लागलो, परंतु त्यांनी सांगितले की इथला नियम असा आहे की भोजन केल्याशिवाय आम्ही कोणाला जाऊ देत नाही. आनंदाची गोष्ट अशी होती की भोजन सकाळी 9 वाजल्यापासूनच सुरू व्हायचे. रात्रीचे जेवण संध्याकाळी 7:15ला सुरू व्हायचे. भोजन इथे इतके अप्रतिम असायचे की विचारू नका. दूध, तूप, ताक, लोणी, दही, लस्सी हे सर्व पदार्थ जितके हवे तितके वाढले जायचे. अप्रतिम असे भोजन घेतले. तत्पूर्वी पुन्हा काही काळ रामायण सेवा आणि रामनाम सेवा केली. रात्रभर साठलेला कचरा पुन्हा एकदा गोळा केला आणि जाळला. चंदनसुद्धा माझ्यासोबतच निघाला होता. भोजन प्रसादी घेतल्यावर मी महाराजांची आज्ञा घेतली. मी त्यांना नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुढचा मार्ग विचारून घेतला. खरं तर आज अमावस्या होती आणि महाराज आता चातुर्मास इथेच कर म्हणून माझ्या मागे लागले होते. परंतु गृहस्थ असल्यामुळे पुढे मार्गस्थ झाले पाहिजे असे त्यांना म्हणालो. त्यांनी चंदनला सडक मार्गाने येताना पाहिले होते, त्यामुळे त्यांनी रस्त्याने पुढे जाण्याचा मार्ग सांगितला. तो मार्गस्थ झाला. मला म्हणाले, हम यह वाला मार्ग वैसे भी किसी को बताते नहीं, परंतु आप कल किनारे से आए हमने देखा, इसलिए आपको पता है कैसे आगे बढ़ना है. तो आप बिल्कुल किनारा पकड़ के चलते रहना, कोई आपत्ति नहीं आएगी. बस कीचड़ से बच के रहना. मगरमच्छ तो अभी आपके मित्र हो ही गए हैं. मी साष्टांग नमस्कार घालून निघालो. जाताना महाराजांच्या आणि माझ्या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. मला म्हणाले, एक बात बताऊं, इस रास्ते से नागा साधु बहुत चलते हैं. उनको दूसरा रास्ता अपनाने की अनुमति नहीं है, परंतु तुम गृहस्थी होकर इस रास्ते से चल रहे हो. यही प्रमाण है कि मैया की तुम पर बड़ी कृपा है. आज तक किसी गृहस्थी को इस रास्ते से हमने भेजा नहीं, परंतु तुम कर लोगे. वापस आना जरूर. नर्मदे हर. परत ये असं महाराज म्हणाले असले तरी परिक्रमा उचलल्याशिवाय या आश्रमात येता येत नाही हे माहिती असल्यामुळे माझ्या मनात थोडीशी कालवाकालव झाली. पुन्हा कधी भेट होईल, दर्शन होईल माहीत नाही महाराजांचं, परंतु या जगदीश महाराजांनी माझ्या अंतःकरणावर एक खोल ठसा कायमचा उमटवला आहे. साधू कसा असावा याचे एक अतिशय आदर्श उदाहरण ते आहेत. पुन्हा एकदा मैयाचा किनारा धरला. येताना मी इथून आलो होतो आणि जाताना इथून पुढे निघून गेलो. मैयाचं पात्र आता खूपच अथांग झालं होतं.
कबीरवड बेट मध्ये आल्यामुळे छोटी वाटणारी मैया प्रत्यक्षात किती भव्य दिव्य आहे ते आता दिसू लागलं. तिच्या त्या भव्य दिव्य रूपापुढे किनारेसुद्धा किरकोळ वाटू लागले. थोडे अंतर चाललो असेल नसेल इतक्यात शेतातून चंदन प्रकट झाला. त्याला रस्त्याने चालायचे नव्हते, परंतु त्याची अत्यंत चलबिचल झाली असे मला जाणवत होते. मी त्याला विचारले की काय झाले. तो स्वतःशीच बोलू लागला होता. हातवारे करत होता, रडत होता, हसत होता. मी त्याला एका झाडाखाली थांबवले आणि विचारले की बाबा रे, तुला काय झाले. काल जगदीश महाराज काही म्हणाले का. तो म्हणाला, जगदीश महाराजांचे ऐकू की माझ्या मनाचे ऐकू असा प्रश्न पडलाय. मी त्याला सांगितलं, कधीही जगदीश महाराजांचेच ऐकले पाहिजे. तो पुन्हा एकदा रडू लागला आणि म्हणजे तसे दाखवत नव्हता, परंतु माझ्या लक्षात येत होतं. पुढे एक छोटासा ओढ्यावरचा पूल आडवा आला. मला चंदन म्हणाला, तू पुढे जा, मी आलोच. मला वाटले याला लघुशंका वगैरे करायची असेल, म्हणून मी पुलाच्या पुढे जाऊन त्याची वाट पाहत थांबलो. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, अर्धा तास झाला. चंदन काही आला नाही. चेतराम मेहरा भगत उपाखे चंदन याची आणि माझी ती शेवटची भेट ठरली. परत चंदन मला कधीही भेटला नाही. तो कुठे गेला, त्याचं काय झालं, मला काहीही कळालं नाही. मी शांतपणे नर्मदा मातेचा जय जयकार केला आणि पुढचा मार्ग पकडला. नर्मदा खंडामध्ये फक्त नर्मदा मातेची इच्छा चालते. तुमच्या इच्छेने तुम्ही इथं एक पाऊल देखील चालू शकत नाही. होय, एक पाऊलसुद्धा नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.